नमस्कार मंडळी, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रावदेश. काय झालंय त्याला तेवढी एक चांगली जोडी लाव, मोठ्या होतील हा एक लाव, एक फिरव जरा. अरे लक्ष द्या. काय काय म्हणलं ऐकलं का? ताळे 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 ताळे. भले 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 भले. भले गेले पोटे खात आणि चिलट काय म्हणतंय माझी काय वा हो. हे रितेश, पुन्हा एकदा उडी मारायची बर का? शबास. टाळी करा टाळी करा टाळी करा टाळी करा. अहो टाळ्या करा, कौतुक करा की राव. आणि साहेबांकडे 200 रुपयाचं बक्षीस. रितेश, आपल्या साहेबांकडे बावडू पैलवान यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीला 100 रुपयाचं बक्षीस आलं. मी त्यांच्या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. 500 रुपये दिले त्या गरिबाच्या पोराला. 600 रुपये बक्षीस देतो. हा हिरके पुन्हा 250 रुपये येता येता पुढे माग मला पैलवान वडील गडीन उलटी उडे. हो हो डब्बावाले. हो हो हॅलो हॅलो. नाशिक ट्रॅफिक हवालदार श्रीयुत मारुतीबाई मारू माळी याचा सत्कार शैलेंद्र गुलाबराव माळी यांनी करावा. या रितेशची उडी बघून घराकडे जाऊन कोणी प्रयोग करू नका. आपण जर उडी मारायला गेलो तर मानाचा कळस जाईल बर का. युट्यूबर आणि साहेबांकडून या रितेशच्या कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. आणि पुन्हा एकदा उडी मारायची का? पैलवानला 500 रुपये. हा मी प्रत्येक आघाडी फिरतो. जर नुरा कुस्तीमध्ये आले तर डायरेक्ट लाच मारून काढून देईन. अपमान होईल. 200 रुपया करता आम्ही लोकांच्या पाया पडतो. अरे कडने त्या लहान मुलाला बक्षीस दिलं. बक्षीस का द्यावं? त्या बक्षिसातून त्याला काही मोठी वस्तू घेता येईल का? नाही, परंतु त्याच्या खुराकात भर पडेल आणि उद्या त्याची कुस्ती वाढेल म्हणून बक्षीस दिलं जातं. पैसे सगळ्याकडे असतात, मात्र देण्याची दानत काही लोकांकडे असते. त्या दानशूर मंडळींना या रितेशला बक्षीस दिलेला. या रितेशचे वडील काम करतात. घरी गुप्ता सुद्धा जमीन नाही. गरिबांना स्वप्न बाळगलं पैलवानाला, पोराला पैलवान करायचं. आणि आज पोरग चांगल्या कुस्त्या करतंय. हो 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 डफड्यावाले. हो हो हो
टप्पावाले हो हो माझ्या चालू असलेल्या उत्कृष्ट कॉमेंट्रीचं कौतुक म्हणून अजिंक्य माळी पैलवान यांचे पिताश्री या गावचे माजी सरपंच पैलवान बाप्पू माळी वस्ताद यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलं. बाप्पू माळी वस्ताद कर्म जिनके अच्छा है तो किस्मत उनकी दासी है, कर्म जिनके अच्छा है तो किस्मत उनकी दासी है, नियत जिनकी साफ है तो घर में मथुरा कासे है. तुम्ही मला एका हाताने बक्षीस दिलं, खऱ्या अर्थानं बजरंगबली तुम्हाला 10 हाताने देणार. याला बक्षीस म्हणतात. पैसे सगळ्याकडे असतात, कोण कोणाच्या खिशातले पैसे बघत नाही, कोण कुणाचा बँक बॅलन्स बघत नाही. इथं दिलेल्या पैशाला बक्षीस म्हणतात. बस काय म्हणताय ते? ए पैलवान हे किती दे बरोबर किती? आज दहा तिकडे नाव नोंदणी करत 1000 रुपये काय नाव दिलं आणि जा की खेळायची असेल तर कृपया या पैलवानांनी खाली बसून घ्यावं. त्यांच्या समोरील पैलवान खाली बसून घ्यायचे. बापू असतात याची फक्त एक कुस्ती लावा. खूप चांगला पैलवान आहे. 1000 रुपयावरतीच लावा. हा याच्यावरून लावा. हा लावा या दोघांची. ए निळा टी शर्ट काय नाव तुझं? बापू असतात खरोखर कुस्ती बघा. ए अजून अरे खेळला बाळा आता. अरे कुस्ती हा हार जीत चालू असतो. आज तुम्ही लढले नाही तर काय करणार? कोण तुमच्यातली सुरू बाबाजी आक्रमण झालेला आहे. आता जिंकून काढण्याचा प्रयत्न करतोय. अरे बाप रे बाप तिकडं धोरी पा अन्सार पैलवान आकड्यात फिरतोय. इकडं राज वाकडे फिरतोय. त्यांना जोड पाहिजे, जोड द्या. धनंजय पैलवान किती रुपये इनामायचा कुस्तीला? 2 किती काय इनामायचा? 3000. अन्सार पैलवान फिरतोय. धनंजय तुमच्या बरोबर खाली लहान थोडी असेल तर पाठवून द्या. हा हे बागडे तुम्ही अपेक्षा करत अरे चल बघ आतमध्ये. हा मग चल की जरा पुढं. हो 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 आवाज लक्ष द्या. प्रपावले मुदाम पहिलं पैलवा त्यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीला 100 रुपयांचं बक्षीस झालेला. मी त्यांचा सुद्धा आभारी आहे. काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. हो जगा
झालं मंथन झालं आर्क वरती यायला लागलेला आता आर्क वरती यायला लागला एक एक कुस्ती चांगली कुस्ती आपल्याला येते आता आताची दांड काढून संपलेल्या कुस्तीमध्ये दोन्ही पायाला कळ कॅप लावलेला पैलवान हरीला सोहेब आलेला आहे कार्या सोहेब जयगाव बदलीचा सोहेबचा जोरदार हात बरोबर करायचे का भारत माता कुस्ती केंद्राचा उलटी उडी मारतो टाळी करा टाळी करा टाळी करा अंगात उडी मारायला करंट आणि पारा असावं लागतो आपण जर उडी मारायला गेलो तर आपलं मानसचा कळस केव्हाचा ना ताबडतोबीला कुस्ती पुरायचा करूया मला पाणी केव्हापासून आले अनंत अनादी काळापासून चालतली परंपरा देवाधिकाना जतन केली कुस्ती आज मानवाच्या रूपानं कोहऱ्याच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून हे काम चालू आहे बरोबर कुस्ती